पुन्हा आमदाराच्या घरासमोर निदर्शन आंदोलन करतात. नेमकं काय आंदोलन, नेमकी काय मागणी? धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. 2014 पूर्वी काँग्रेस सत्तेत होतं. काँग्रेसने NT म्हणजे नोमॅडिक ट्राईब भटक्या जमातीचा दर्जा देऊन आम्हाला काही प्रमाणात सवलती दिल्या. परंतु त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं राज्य आलं. केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तारूढ होती. तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू, अंमलबजावणीचा प्रश्न सोडवू. परंतु आज 10-11 वर्ष झालेत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला कुठेही वाचा फोडण्यात आलेली नाही. आणि म्हणून आज अमरावती जिल्ह्यातल्या सर्व आमदारांच्या घरासमोर धनगर समाजाने एल्गार केलेला आहे, घंटानाद केलेला आहे, ढोल वाजवलेला आहे, यासाठी की जे वचन, जे आश्वासन फडणवीस साहेबांनी दिलं होतं ते पूर्ण नाही केलं, ते विसरले. आणि म्हणून त्यांना जो विसर पडला तो आमदाराच्या माध्यमातून त्यांच्या कानावर टाकायचा आहे. आता इतक्यातच 2 सप्टेंबरला माननीय फडणवीस साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. 2 सप्टेंबरला तसा GR काढला. आमची मागणी एकच आहे, धनगर हा जो शब्द आहे त्याची दुरुस्ती करावी, च्या ऐवजी र वाचावे अशी केंद्राला शिफारस करणे किंवा आपल्या अखत्यारीत असेल तर आपण तशी दुरुस्ती करणे. कारण 2 सप्टेंबरला काढलेल्या GRने मराठा समाजाला आरक्षण दिलं. मराठ्यांना मलिदा आणि धनगरांना धतुरा असा हा प्रकार असल्यामुळे यापुढे तुम्ही जातीमध्ये जर भेद करणार असाल तर धनगरही आपली ताकद दाखवून देईल. धनगरांना आपण मेंढर समजू नका. या मेंढरामध्येही एक एडका नावाचा प्राणी असतो. त्या एडक्याची धडक बसली तर देवाभाऊ आपल्या सरकारचं, आपल्या पक्षाचं काय होईल याचा कृपया विचार करा. आम्ही आपले विरोधक नाही, आम्ही आमच्या मागणीसाठी आपल्याकडे हे साकडं घालत आहोत. जय भीम, जय मल्हार.